शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4,000 रुपये, लगेच यादीत नाव तपासा। मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 4,000 रुपये कोणत्या योजनेच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत? जर हे 4,000 रुपये जमा होत असतील तर कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ तुम्ही सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते। तर चला, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पण मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला, हे संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, देशातील शेतकरी वर्गाच्या आर्थिक सबलीकरणासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत। त्यातील एक प्रमुख योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत देशभरातील लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळत आहे। आता या योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे। सामान्यपणे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये मिळतात, परंतु यावेळी काही शेतकऱ्यांना एकाच वेळी 4,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। या व्हिडिओमध्ये आपण PM किसान योजनेची संपूर्ण माहिती, लाभार्थी कसं ठरवले जातात, 4,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे समजून घेऊयात। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। प्रत्येक हप्त्याची रक्कम 2,000 रुपये असते। हे पैसे 4 महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात। या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात, त्यामुळे मध्यस्थांचा गैरवापर होत नाही। या योजनेमुळे देशभरातील कोट्यावधी शेतकरी परिवारांना फायदा होत आहे। PM किसान योजनेअंतर्गत गेल्या 19 नोव्हेंबरला पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21वा हप्ता जमा करण्यात आला होता। या हप्त्यात देशभरातील लाखो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाले, परंतु काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही। त्याची मुख्य कारणे म्हणजे त्यांची EKYC पूर्ण झालेली नव्हती किंवा त्यांच्या अर्जात काही त्रुटी होत्या। ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डशी बँक खाते जोडलेले नाही, त्यांची EKYC पूर्ण झाली नाही, त्यांना किंवा त्यांच्या अर्जामध्ये काही चुका होत्या, त्यांना हा हप्ता प्राप्त झाला नाही। यामुळे अनेक शेतकऱ्यांना निराशा झाली, परंतु आता त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्डशी बँक खाते जोडलेले नाही, त्यांची EKYC पूर्ण झाली नाही, त्यांना किंवा त्यांच्या अर्जामध्ये काही चुका होत्या, त्यांना हा हप्ता प्राप्त झाला नाही। यामुळे अनेक शेतकऱ्यांना निराशा झाली, परंतु आता त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे। म्हणजेच ज्यांनी अलीकडेच EKYC पूर्ण केली आहे, आधार कार्डशी बँक खाते जोडले आहे आणि अर्जातील सर्व माहिती अपडेट केली आहे, त्यांना गेल्या वेळचा प्रलंबित हप्ता आणि आताचा नवीन हप्ता मिळून एकूण 4,000 रुपये एकाच वेळी मिळतील। हे खरोखरच अनेक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी EKYC ही अनिवार्य प्रक्रिया आहे। EKYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपली ओळख पटवणे। या प्रक्रियेमुळे फसवणूक रोखता येते आणि खात्री होते की पैसे योग्य व्यक्तीच्या खात्यात जात आहेत। EKYCसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक आवश्यक असतात। EKYC करण्यासाठी शेतकरी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊ शकतात किंवा ऑनलाईन देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात। ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली EKYC पूर्ण करावी। मित्रांनो, काही वेळा शेतकऱ्यांच्या अर्जात विविध प्रकारच्या त्रुटी असतात। यामध्ये नाव चुकीचे लिहिले असणे, बँक खाते क्रमांक चुकीचा असणे, आधार क्रमांक चुकीचा असणे किंवा जमीन रेकॉर्डमध्ये विसंगती असणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो। या त्रुटी दूर केल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही। अर्जात त्रुटी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपले अर्ज तपासावे। त्यात काही चुका आढळल्यास त्या दुरुस्त कराव्यात। तसेच जिल्हा कृषी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक बदल करता येतात। एकदा सर्व माहिती अचूक झाली की पुढील हप्त्यांचा लाभ नियमितपणे मिळू शकतो। या योजनेसाठी पात्रता का लागते मित्रांनो, तर PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी आहेत। लहान आणि सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे शेतजमीन आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत। ज्यांच्याकडे 5 एकरांपेक्षा शेतीयोग्य जमीन आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात, परंतु जे शासकीय नोकरी करतात, आयकर भरतात किंवा उच्च उत्पन्न असलेले या योजनेसाठी पात्र नाहीत। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेमुळे देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते। यावेळी ज्या शेतकऱ्यांना आधीच हप्ता मिळाला नाही, परंतु त्यांनी आता EKYC पूर्ण केलेली आहे आणि अर्जातील त्रुटी दूर केल्या आहेत, त्यांना 4,000 रुपयांचा लाभ होणार आहे। सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली EKYC लवकरात लवकर पूर्ण करावी, अर्जातील सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी आणि नियमितपणे योजनेची माहिती तपासत राहावी। या योजनेचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांनी सक्रिय राहणे आवश्यक आहे। केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताची विविध योजना आणणार आहे, त्यांचा योग्य लाभ घेणे हे शेतकऱ्यांचे कर्तव्य आहे।